बातमी बघूयात। त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये परराज्यातील भाविकांनी तुफान गोंधळ केल्याचा प्रकार समोर आलाय। एकाच वेळी मंदिरात गर्दी झाल्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून मंदिर प्रशासनानं मंदिराचा मुखदर्शन रांगेचा दरवाजा बंद केल्यानंतर काही भाविकांनी दरवाजावरती लाथा मारत गोंधळ घातला। दरम्यान भाविकांना समज देऊनही गोंधळ घालणाऱ्या भाविकाला पोलीस आणि मंदिराच्या सुरक्षा रक्षकांनी चोप दिला। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ नाशिकमधून आपल्या सोबत आहेत। लक्ष्मण, त्र्यंबकेश्वर मंदिरात काल काय गोंधळ झाला? श्वेता, खरं तर सलग लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची अलर्ट गर्दी झालेली आहे। दररोज साधारणतः 1 लाखाहून अधिक भाविक त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी येत आहे आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर काल त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये मोठी गर्दी झालेली होती आणि त्या ठिकाणचा जो पूर्व दरवाजा आहे त्या दरवाजावरती अचानकपणे भाविकांचा एक मोठा लोंढा बॅरिकेटिंग ओलांडून बॅरिकेडवरून उड्या मारून आतमध्ये घुसला आणि यावेळेला मंदिर प्रशासनानं चेंगराचेंगरी होऊ नये किंवा भाविकांना दुखापत होऊ नये यासाठी तो दरवाजा बंद करण्याचा निर्णय घेतला। आणि ज्यावेळेला हा दरवाजा बंद केला त्यावेळेला काही अतिउत्साही भाविकांनी या मंदिराच्या दरवाजावरती खालच्या बाजूने लाथा मारायचा प्रयत्न केला। मंदिराचा दरवाजा जो आहे तो जोरजोरात ढकलण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेला या ठिकाणी प्रचंड गोंधळ उडाला। कदाचित हा दरवाजा उघडला गेला असता किंवा हा दरवाजा पडला असता तर त्या ठिकाणी मोठी चेंगराचेंगरीची घटना जी आहे ती घडली असती। याच वेळेला मात्र सुरक्षा रक्षक आणि पोलिसांच्या ही बाब लक्षात आली की काही भाविक जाणीवपूर्वक अशा पद्धतीने गोंधळ घालताय, मंदिराच्या दरवाजावरती लाथा मारताय। अशा वेळेला त्या भाविकांना आयडेंटिफाय करत मंदिरातील जे सुरक्षा रक्षक आहे त्यांनी त्यांना बाजूला केलं आणि पोलीस आणि जे भाविक आहेत त्यांच्यामध्ये त्यावेळेला झटापटी झाली आणि यावेळेला काही अतिउत्साही भाविकांना मंदिराच्या सुरक्षा रक्षकांनी चोप दिलेला आहे। मात्र या सगळ्या प्रकारानंतर प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत जाण्यापूर्वीच त्या भाविकाच्या नातेवाईकांनी मंदिर प्रशासनाची आणि पोलिसांची माफी मागितली। त्यानंतर त्या भाविकाला त्या ठिकाणी सोडून देण्यात आलं। मात्र अशा पद्धतीनं मंदिराच्या दरवाजावर लाथा मारणं, गोंधळ घालणं यावरून मात्र मंदिर प्रशासनाने भाविकांबद्दल म्हणजे या अतिउत्साही भाविकांबद्दल नाराजी व्यक्त केलेली आहे। बिलकुल लक्ष्मण, धन्यवाद या माहितीसाठी। या संदर्भात काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्या बघूयात। आज त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांचा प्रचंड असा जनसमुदाय लुटलेला आहे आणि दर्शनाच्या याच्यामध्ये आज आम्ही नुकताच एक मुखदर्शनाचं भाविक कालपासून बरेच भाविक असल्यामुळे एक मुखदर्शनाचा आम्ही प्रयोग राबवला आणि सुमारे 10 ते 12 हजार लोकांनी त्याचा लाभ घेतला। परंतु भाविकांच्या जथ्यामागून जथे येत असल्यामुळे आज मुख्य दरवाजा बंद करायला लागला। मुख्य दरवाजा बंद करून देणगी दर्शन पण पूर्णपणे बंद होतं। तर त्याच्यामुळे सर्व भाविकांना लाईनमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दर्शन चालू होतं। असं असताना सुद्धा भाविकांच्या एक टोळी त्या ठिकाणी आली आणि त्यांनी उत्तर दरवाजा जो मुख्य महादरवाजा ते खोलण्यासाठी खूप आग्रह धरला आणि त्याच्यातले काही भाविक जे आहेत ते कर्मचाऱ्यांशी वाद घालून दरवाजाला लाथा मारून दरवाजा लुटून दरवाजा तोडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि तिथे असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या घेराव घालून त्यांना म्हणजे अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला। त्यांनी आतमध्ये कॉल दिल्यानंतर आमचा संपूर्ण सिक्युरिटी स्टाफ आणि आमचे कर्मचारी त्या ठिकाणी गेले, गर्दी पांगवली त्या ठिकाणी। परंतु काही भाविक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। त्यांचे हातपाय जोडून सुद्धा आमच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं की तुम्ही लाईनमध्ये जा, तुमचं 2 ते 2.5 तासामध्ये दर्शन होईल। परंतु त्याच्यातले काही भाविक हे उद्विग्न होऊन आणि त्यांनी आमच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला केला। आमच्या MSFच्या कर्मचाऱ्याच्या डोळ्यावर चप्पल मारली आणि त्याचा डोळा सुजला गेला। आमचे मुख्य जे कार्यकारी अधिकारी आहेत त्यांच्या गालामध्ये चप्पल मारली आणि मग असं झाल्यानंतर जर भांडणाला